मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि रेल्वेवरील वाढता प्रवासी ताण लक्षात घेता बदलापूर ते नवी मुंबई कामोठे दरम्यान नवीन लोकल रेल्वेमार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी व्यवहार्यता अहवाल फिजिबिलिटी रिपोर्ट सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून मध्य रेल्वेकडून प्राथमिक सर्वेक्षणही हाती घेण्यात आले आहे. प्रस्तावित मार्गामध्ये बदलापूरहून कासगाव मार्गे नवी मुंबईपर्यंत नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्याची योजना असून कासगाव येथे नवीन स्थानक उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि आसपासच्या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरातील नागरिकांना थेट आणि पर्यायी रेल्वेमार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सध्या या भागातील प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील विद्यमान मार्गावरच अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे विशेषतः पीक अवर्समध्ये प्रचंड गर्दी निर्माण होते. अशा परिस्थितीत नवी मुंबईकडे थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यास प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात विभागला जाऊ शकतो आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. याशिवाय या नव्या मार्गामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक हालचालींनाही चालना मिळेल, तसेच रोजगार आणि शिक्षणाच्या संधी वाढण्यास मदत होईल. कासगाव येथे प्रस्तावित स्थानकामुळे त्या परिसरातील नव्या वसाहतींनाही थेट रेल्वे सुविधा मिळू शकते. या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बदलापूरला संभाव्य टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा विचार. सध्या अनेक लोकल गाड्या कर्जत किंवा कसारा येथे संपतात, मात्र बदलापूर टर्मिनस झाल्यास काही गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या स्थानकांवर विभागता येईल. यामुळे रेल्वे सेवेत अधिक सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमीन संपादन, खर्च, पर्यावरणीय परिणाम आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार्यता अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असले तरी काही ठिकाणी जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने या बाबींवर पारदर्शक भूमिका घेत नागरिकांची समन्वय साधणे गरजेचे ठरणार आहे. एकूणच बदलापूर ते नवी मुंबई रेल्वे प्रकल्प हा भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हा प्रकल्प प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.